नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सरसे स्वागत आहे मित्रांनो। आज आपण मित्रांनो कारखेल येथील संताजी घोरपडेंची समाधी पाहण्यासाठी आलो आहे। तर तिथे जाऊन आपण मित्र आलेलो आहे। तर बघा मी ही आपल्याला येण्यासाठी बघा मसोडवरून सरळ हा रोड आहे संभूखेडला जाण्यासाठी किंवा माळशिरसला जाण्यासाठी, आणि हा रोड सरळ आहे। तुम्ही स्वतःच्या गाडीने बी येऊ शकता आणि मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल तरी तुम्ही येऊ शकता। तर मित्रांनो हे संताजी घोरपडे यांची समाधी कुठे आहे तर मित्रांनो बघा रोड टचच आहे। बघा तुम्ही रोड टच बघा, हा रोड पाहू शकता तुम्ही, आणि त्या रोड टचला बघा ही संताजी घोरपडे यांची बघा इथं गेट दिलेला आहे। त्या गेटवर बघा काय लिहिलेलं आहे तर वीर संताजी घोरपडे विद्यालय आणि कारखेल। तर ह्याच्या आतमध्ये बघा ते समोर दिसते ना, ती बघा त्यांची समाधी आहे, आणि बाजूला बघा वीर संताजी घोरपडे विद्यालय आहे। तर हे बघा आतमध्ये बघा जाण्यासाठी कमान आहे। तर या कमानीतून आपण आतमध्ये जाणार आहे आणि आपण संताजी घोरपडे यांचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर संताजी घोरपडे यांची कामगिरी, त्यांनी काय कामगिरी केली, आपल्या समाजात काय कामगिरी केली, त्यांचा जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झाला, तर मित्रांनो आपण हे जाणून घेणार आहोत। तर चला आपण आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो बघा हे बघा आतमध्ये गेट आहे, तर गेटच्या आतमध्ये गेटमधून आपण चाललेलो आहे। तर ती समोर दिसते ती संताजी घोरपडे यांची समाधी आहे। तर बघा तिथे काय आहे तर बघा संताजी घोरपडेंच्या समाधीच्या समोर बघा आपला भगवा झेंडा फडकवलेला आहे, आणि हे असं बघा डोंगरा म्हणजे टेकडीच्या कडेलाच बघा ही समाधी आहे। आणि त्याचं बघा बाहेरील बघा वातावरण कसं आहे तुम्ही पाहू शकता। बाजूला शाळेचं मोठं पटांगण आहे आणि रोड टच आहे। बघा हे बांधकाम केलेलं आहे, बस हे बाजूने तटबंदी केलेली आहे, आणि बघा हे त्याचं गेट आहे, हे पहिले गेट आहे। तर बघा मित्रांनो आपल्याला इथं गेटला लॉक दिसतंय मित्रांनो, बंद दिसतंय। तर ही समाधी कशी आपण सर्व बाजूने मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघा हे समोर गेट आहे, ही साईडच्या बाजू अशी आहेत बघा, साईडच्या बाजू आणि खिडक्या बघा, खिडक्याची अशी अवस्था झालेली मित्रांनो। वरचं स्लॅब बी आहे ना मित्रांनो ढासळलेलं दिसतंय, आणि बघा हा सभोवतालचा परिसर आहे, आणि इकडे दोन खिडक्या आहेत। वरती मला हे डबल माळ्याचं दिसतंय बघा, हे डबल माळा केलेला आहे। तर चला आपण आता आतमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो बघा इथून बघा आतून हा एंट्रन्स आहे, म्हणजे आत जाण्याचा प्रवेश करण्यासाठी बघा इथून जागा आहे। तर मित्रांनो आपण आतमध्ये गेल्याच आपल्याला काय दिसतं तर बघा आपलं शिवलिंग दिसतं मित्रांनो। शिवलिंगाची स्थापना केलेली मित्रांनो, बघा हे बघा शिवलिंगाची स्थापना आहे। तर शिवलिंग आहे, आणि इथं छोटासा भगवा झेंडा आहे। इथं संताजी घोरपडे यांचा बघा एक फोटो आहे इथं, आणि बघा हे गेट आहे। तर मित्रांनो हे गेटला बघा लॉक आहे हे, त्यामुळं आपल्याला आतून काय जाता येणार नाही। तर बघा मी बाहेरून तुम्हाला परिसर दाखवतो। तर आपण पाहू शकता बाहेरून सगळ्या खिडक्या बंद आहेत आणि खिडकीला जाळे आहेत। तर आपण त्या जाळ्यातून आपल्याला संताजी घोरपडे यांचा पुतळा पाहायला मिळतो का पाहूया। तर बघा हे आपल्या समाधीची देखभाल करणारे, तर बघा हे सदाशिव गायकवाड बघा हे आतमध्ये आलेले आहेत। आता हे देवाला बघा नैवेद्य दाखवत आहेत, शिवलिंगाला त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य आणलेला आहे, आणि ते नैवेद्य दाखवण्याचं काम करतात मित्रांनो। तर यांचं सदाशिव गायकवाड आडनाव आहे। आणि तुमचं राहता कुठं तुम्ही? कारखेलमध्ये राहता ना? तर बघा एक कारखेलमध्ये राहतात। आम्हाला अचानक त्यांचं बाबा एक योगायोगच असं भेटला की तेव्हा आले, आणि आम्हाला त्याचं यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला भेटणार आहे मित्रांनो। तर चला आपण बघा आतमध्ये पाहूया आपण। तर बघा इथं बघा संताजी घोरपडे यांचा बघा इथं फोटो आहे, आणि त्यांची बघा टोपी वगैरे तिथं पगडी त्या टायमाला बोलतात तर ते आहे इथं, त्यांची इथं पूजा करतात बघा। इथं इथं बी फोटो आहे, आणि इथं ताऱ्या आहे वाजवायचा। तर आपण आता आतमध्ये जाऊन सुद्धा आपण पाहणी करणार आहोत। तर बघा इथं बघा लिहिलेलं आहे जय शिवराय वीर संताजी घोरपडे। तर इथं बघा कारखेल येते बघा यांची समाधी आहे बघा, इथं धबधबा व गुहेकडे जाण्याचा रस्ता। तर मित्रांनो बघा
हे आपले वीर संताजी घोरपडे तर यांची बघा इथं स्मारक उभारण्यात आलेलं बघा. स्मारक कसे आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा इथं बघा त्यांचा बघा हे फोटो आहे बघा इथं. तर इथं जन्मोत्सव साजरा झाला बघा 2026 या साली. पहिले वर्षीच आहे काय लिहिलेलं आहे सर सेनापती संताजी घोरपडे समाधी परिसर कारखेल तालुका मान जिल्हा सातारा येथे बघा यांची समाधी आहे. आणि इथं बघा त्यांचं ही सभा हे स्मारक आहे. तर बघा स्मारकामध्ये बघा काय केलेलं बघा त्यांचा संताजी घोरपडे यांचा वीर संताजी घोरपडे यांचा बघा इथं पुतळा आहे. आणि त्या पुतळ्याची लोक पूजा करतात बघा. इथं छत्रपती म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर बघा छत्रपती संताजी घोरपडे यांचा बघा इथं पुतळा आहे. वरती काय लिहिलं आहे, सामान्य राजश्री श्रीमंत सर सेनापती संताजी घोरपडे. इथं बघा त्यांचा पुतळा का उभा मध्ये बसवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे आपले गायकवाड साहेब इथं बघा त्या या स्मारकाची देखभाल करतात. तर त्यांच्याकडून आपण संताजी घोरपडे यांचे बघा जाणून घेऊया की त्यांना कुठं मारलं आणि त्यांचा दड कुठं नेलं आणि त्यांची गुहा कुठं आहे. गोवाकडे आपण जाणार आहे मित्रांनो. तर गोवामध्ये त्यांचं म्हणणं आहे की गोवामध्ये त्यांचा हत्या करण्यात आली, त्यांचं दड इकडं आणि मानगुडकं इकडं करण्यात आलं. तर मित्रांनो त्यांच्याकडून आपण थोडं जाणू. तर आपले संताजी घोरपडे याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता? सर सेनापती संताजी घोरपडे सर सेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म इटा बाळवणी येथे झाला. बाळवणी येथे सांगली जिल्ह्यामध्ये बाळवणी गावामध्ये संताजी घोरपडे यांचा जन्म झाला. 1645 या साली तिचा जन्म झाला बाळवणी. संताजी घोरपडेंच्या वडिलांचं नाव मालोजी घोरपडे. आणि संताजी घोरपडे यांना 3 भाऊ होते, संताजी मालोजी आणि भैरजी. संताजी मालोजी आणि भैरजी असे 3 जण भाऊ होते. आणि मग ते लहानपणी तिथं प्रशिक्षण त्यासनी दिलं युद्धाचंही मालोजी बाबांनी म्हणजे वडिलांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यासनी दाखल केलं. शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यासनी दाखल केलं तिघाही भाऊभावांना. आणि छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत संताजी घोरपडे जुमलेदार पदापर्यंत गेले. संताजी घोरपडे कुठे जुमलेदार पदापर्यंत गेले शिवाजी महाराजांच्या काळात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वारले, संभाजी महाराजांचा भरभराटीचा काळ चालू झाला. त्यावेळेस संताजी घोरपडे त्यांच्याबरोबर सरदार म्हणून काम करत होते. आणि त्यांचे वडील जे होते संताजी घोरपडेंचे मालोजी घोरपडे मालोजी घोरपडे ते सर सेनापती त्यावेळेला संभाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या राज्यात त्यांचे वडील सर सेनापती आणि ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडण्यात आलं त्यावेळी ज्या वेळेला मालोजी घोरपड्यांना मारलं गेलं त्यावेळेस संभाजी महाराजाला पकडता आलं. ज्या वेळेला मालोजी घोरपडे सर सेनापती मालोजी घोरपड्यांना पकडलं त्या टायमाला संभाजी नाही ना त्यासनी मारलं गेलं त्यावेळेला संभाजी महाराजाला पकडता आलं. नाहीतर तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात नाहीतर पकडता येत नव्हतं. आणि त्यानंतर संभाजी महाराजाला पकडून नेलं. आणि आता मराठ्याच्या राजधानीला कोण वारस राहिलं नाही. आणि मग पुन्हा काय केलं, राजाराम महाराजाला त्यांनी झिंजीला कसं पोच करायचं रातोरात असं मग तुंगभद्रा नदीतनं पलीकडे नेत असताना मालोजी घोरपड्यांनी भैरजी घोरपड्यांनी आपल्या स्वतःच्या पाठीवर संभाजी ह्याला नाही राजाराम महाराजाला घेऊन तुंगभद्रा नदी पास केली. आणि चन्नम्मा राणीच्या राज्यातनं चन्नम्मा राणीने बी त्यासनी सहाय्य केलं आणि त्यासनी पलीकडे पाठवलं. पण त्यावेळेला मालोजी घोरपडे यांना ओळखलं गेलं आणि त्यासनी पुन्हा पकडून मारण्यात आलं त्यावेळेला. आणि पुढं राजाराम महाराजाला जिंजीला पोचवल्यानंतर जिंजीचं संरक्षण करत करत स्वराज्याचं संरक्षण संताजी घोरपड्यावर मोठी जबाबदारी राहिली. आणि या देशामध्ये
युद्ध करून 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 9-10 वर्षे हे स्वराज्य त्यांनी टिकवत ठेवलं. म्हणजे संताजी घोरपडे यांनी राजाराम महाराजांच्या राज्यकाळात 15 ते 17 वर्ष मोगलांशी झुंज देऊन आपल्या स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली आणि त्यांचा त्यांचं एक वैशिष्ट्य होतं कुठलं की कुठल्याही सरदाराला काही मानधन देऊ नका, म्हणजे अशी जहागिरी काय कुठली देऊ नका, त्यांचं म्हणणं होतं. पण राजाराम महाराजांनी काय केलं, काय सरदारांना आपली वतनं दिली, त्यातनं वतनं दिली, थोडी वतनं दिली सरदारांनी. आणि मग संताजी घोरपडे जवळजवळ एकांती पडले. थोडक्यात संताजी घोरपड्यांबद्दल राजाराम महाराजाला बाकीच्या मराठी सरदारांनी ह्यांनी फितुरीनं संताजी महाराज उद्या राज्य आपलं ताब्यात घेतले असंच काही गोष्टी सांगायला लागले. आणि मग स्वतः राजाराम महाराजांनी सेनापतीपद त्यांच्याकडून काढून घेतलं. तरी सुद्धा ते काही सेनापतीपद काढून घेतले. मी स्वतः सेनापती आहे या त्या पद्धतीने जर राहत होते. आणि मग ते पुन्हा काय केले, सातारा प्रदेशात जास्त पाऊस असतोय म्हणून ह्यो भाग त्यांनी निवडला. आणि हे कारकेल गाव जे आहे ते छत्रपतीला मानणारं गाव आहे. आता इथं प्रॉपर्टीसुद्धा उदयन महाराजांची आहे. आणि मग ह्या जंगलात इथं एक गुहा आहे. गुहा आहे. त्या गुहेजवळ सकाळच्या बरे प्रार्थना करत असताना त्याने मारलं गेलं. पण तेवढा ध्येय घोड्यावरती हिता आणला त्यांनी मारणारांनी. मग एवढा ध्येय उचलून जायला म्हणलं ह्या जागेवर 2 भाग केले, ह्या समाधीच्या जागेवर. आणि त्यांनी ते मुंडकं तिकडं नेलं, बादशाला दाखवायला नेलं. आणि बाकीचा ध्येय जी होता ती इथं पडला. आणि इथं तो ध्येय गाववाल्याने येऊन तो धन केला. आणि त्याच्या कापशीला त्यांनी निरोप दिला तिकडं संताजी घोरपडे यांचं असं झालं म्हणून. मग त्यांच्या त्या अस्थी कुरुंदवाडच्या घाटावरती नेऊन दशक्रिया विधी केला. मग तिथे एक समाधी आहे. आणि बाकीच्या अस्थी कापशीला समाधी एक आहेत, तिथं त्या अस्थी तिथं ठेवण्यात आल्या. अशा आहेत 3 समाध्या. आणि आता कापशीला आणि कारकेल एक समाधी आहे. आणि आता नवीन एक समाधी उगम पावली इस्लामपूर म्हणून आहे, खाली कनेर इस्लामपूर. त्या ठिकाणी एक समाधी आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये अजूनही जरी एखादी समाधी जरी संताजी घोरपडे निघाली तरी आम्हाला व्हावे असं वाटतं. तर मित्रांनो, आपण या सदाशिव गायकवाड यांची आपण मुलाखत ऐकली मित्रांनो. तर त्यांची मुलाखत बघा तुम्हाला कशी वाटली मित्रांनो. तर बघा ते इथं त्या सभागृहाची बघा देखभाल करतात. आणि आपण अजून त्यांची गुहा म्हणजे गुहा जिथं त्यांचा खून केला, निर्गुणपणे खून केला, तर त्या गुहेमध्ये आपण जाणार आहे मित्रांनो. तर चला आपण त्या गुहेकडे जाऊया. आता माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सरसे स्वागत आहे मित्रांनो. मी आज कारकेल येथे संताजी घोरपडे यांच्या समाधी कारकेल येथे आहे. तर तिथे मी भेट देण्यासाठी आलो आहे आणि संताजी घोरपडे यांचा इतिहास जाणण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण बघा मसवडवरून इथं डायरेक्ट येऊ शकता. बघा हे रोड पाहू शकता, मेन रोड आहे. मागे पुढे बघा हा मेन रोड आहे. मेन रोडवरच मित्रांनो संताजी घोरपडे यांची समाधी आहे. तर आपण बघा एक बोर्ड आहे बघा, संताजी घोरपडे विद्यालय कारकेल येथे यांची समाधी आहे. तर बघा ही गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी, जाण्यासाठी गेट आहे. आणि ह्याच्याच बाजूला बघा संताजी घोरपडे यांची शाळा आहे, विद्यालय आहे. तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे आपण काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर चला आपण तिकडे जाऊया. आता कट करा, तिकडे जाऊया म्हणलं तर चालू ठेवते मग आता ते मध्ये आलं नाही कट. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा, इथं मी तुम्हाला बोललो होतो ना आपण गुहेजवळ जाऊया. तर बघा इथं या अशा जंगल या दऱ्याखोऱ्यामध्ये बघा हे किती दऱ्याखोऱ्यामध्ये आहे बघा, दऱ्याखोऱ्या. आणि दऱ्याखोऱ्यामध्ये बघा इथे एक गुहा आहे. तर या गुहेमध्ये बघा त्यांचा इथं निर्गुणपणे खून करण्यात आला मित्रांनो. म्हणजे त्यांना सर वेगळं आणि त्या धड वेगळं असं करण्यात आलं बघा. इथं त्यांचा खून झाला मित्रांनो. तर आपण बघा तिथं बघा तिथे एक झेंडा लागला, तर झेंडा आहे. तर त्या झेंड्याबरोबर जवळजवळ काय आहे
ते आपण पाहूया. बरं, तर मित्रांनो बघा इथं बघा ओम लिहिलं आहे, ओम नमः शिवाय याचा अर्थ होतो मित्रांनो. तर तिथं गुहा आहे आणि इथं बघा आहे, इथं बघा धबधबा आहे, इथं धबधबा आहे, इथं मला काय सांगता येणार नाही. तर पण मित्रांनो हे बघा इथं इथं बघा शिवलिंग आहे आणि शिवलिंगावरती बघा काय लिहिलं आहे, तर वीर सेनापती संताजी घोरपडे यांचं लिहिलं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला गुहेपर्यंत तुम्ही आलो आणि तुम्हाला गुहावी दाखवली. तर मी थोडक्यात त्यांचा इतिहास आहे मी थोडा तुम्हाला सांगला आहे मित्रांनो. तर इतिहास बी आपण जाणून घ्या त्यांचा इतिहास काय आहे तो. तर मित्रांनो बघा आपण इथं गुफेजवळ आलेला आहे आणि त्यांचा मी थोडक्यात इतिहास सांगणार मित्रांनो. तर मराठा साम्राज्याचं थोर सरसेनापती धनाजी आणि संताजी घोरपडे हे होते. त्यांनी 1697पर्यंत मुघलाशी तोंड देऊन मोठ्या शर्यतीने आपल्या स्वराज्याचे रक्षण केले मित्रांनो. तर मित्रांनो त्यांचा जन्म आहे 1645 आणि त्यांचा मृत्यू आहे बघा 1697 साली त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांनी सलग 17 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांनी अमानुषपणे त्यांचा हे केला, हत्या केली आणि त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं. त्यावेळेस धनाजी आणि संताजी यांचे मस्तक खवळले आणि त्यांनी विडा उचलला की या मोगलांच्या सैन्याचा आणि मोगलांचा नाश केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि त्यांनी छत्रपती राजा महाराज यांच्या काळात सलग 15 ते 17 वर्ष मोगलाशी झुंज देऊन स्वराज्यात टिकून धरण्यास स्वराज्य टिकून धरण्यास मदत केली मित्रांनो. आणि त्यांचा बघा ह्याच गुहेमध्ये आणून मृत्यू यांना दडवेळ आणि त्यांचा सरवेळ असा करून त्यांना इथं मारण्यात आलं, त्यांचा खून करण्यात आला मित्रांनो. तर इतिहासकारांचं म्हणणं आहे की ती मसवडजवळ एका ओढ्याच्या काठावरती आंघोळ करत असताना नागोजी माने यांनी त्यांच्या अमृतराव निंबाळकर यांचा बदला घेण्यासाठी त्यांना असं अचानक त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पकडण्यात आलं आणि इथंच त्यांचा खून करण्यात आला मित्रांनो. तर असं इतिहासकारांचं म्हणणं आहे मित्रांनो, आपल्या पद्धतीचं काही बोलत नाही मित्रांनो. तर मित्रांनो त्यांचा इतिहास भरपूर आहे, सांगण्याचा भरपूर आहे. परंतु मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याची अनेक माहिती देईल. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मित्रांनो हा इथंच मी स्टॉप करतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.